नमस्कार. मी संदीप बेलवलकर. मुग्धा गोडबोलेंनी तिच्या वाचन व्रताच्या या उपक्रमामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी तिचे मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्यांना मा मिरासदार या माझ्या अत्यंत लाडक्या लेखकाची बुजगावणं नावाची कथा ऐकवतो. खळ्याचे दिवस आले होते आणि नाना चेंगट सहज गमतीनं हिंडायला म्हणून गावाबाहेर पडला होता. हिंडता हिंडता अंधार होत आला म्हणून परत गावाकडे माघारी आला. चालता चालता एकदम त्याचं लक्ष पाटलाच्या रानातल्या उभ्या ज्वारीकडे गेलं. ज्वारीच्या रानात अगदी रस्त्याच्या कडेला एक वेल आला होता. वेलाला एक दांडगं शेंदाड लागलं होतं, चांगलं पोसलेलं शेंद्री रंगाचं. ते शेंदाड एकदम नजरेला पडलं आणि नाना थबकला. आपण बऱ्याच दिवसात शेंदाड खाल्लेलं नाही याची त्याला आठवण झाली. पिकलेलं शेंदाड काय नामांकित लागतं काय सांगू. भित्र्या नानानं इकडं तिकडं जरा न्याहाळून पाहिलं. कुणीच जवळपास नाही याची खात्री करून घेतली. हो, गणा पाटील तसा फार खट माणूस. रानातली काडी कोणी उचललेली गाड्याला खपत नाही. हां, एवढ्याशा शेंदाळासाठी जीव खाईल आपला. पण कुणीच नव्हतं जवळपास. आता नाही म्हणायला पिकात एका काठीला बुजगावणं उभं केलं होतं. काटक्याने 2 हात लांब केलेले, त्यावर फाटका सदरा आणि वर रंग दिलेलं गाडगं, त्यालाच चुन्याने नाक डोळे काढलेले. त्या मावळत्या उजेडात ते बुजगावण्याचं ध्यान फारच मजेशीर दिसत होतं. नाना क्षणभर थबकला. मग झटदिशी रानात शिरून त्यानं वेलाचा गुंतडा उचलला, शेंदाड हातात घेतलं. आता तो ते तोडणार एवढ्यातच कुठून तरी स्पष्ट दरडावल्यासारखा आवाज आला. हात लावू नको त्याला, ठेव खाली. नाना विंचू चावल्यासारखा झटदिशी उठला आणि त्यांनी शेंदाड खाली टाकलं. भीतच नानानं पिकाकडे टक लावून पाहिलं. कुणी जवळपास उभे आहे काय याचा अंदाज घेतला. कोण बोललं बुवा. पण कुठंच कोणीच नव्हतं. पिकात नव्हतं, बाहेर नव्हतं, ओढ्यापाशी नव्हतं, अगदी कुणीच नव्हतं. थरथर कापतच नाना तसाच उभा राहिला. त्याची बोबडीच वळली. इकडं तिकडं बघता बघता नानाची नजर एकदम त्या बुजगावण्यावर गेली. ते बुजगावणं आपल्याकडे बघून हसलं असं त्याला वाटलं. डोळ्यांची उघडझाप करून तो त्याच्याकडे पाहत राहिला आणि सगळा धीर एकवटून म्हणला, कोण बोललं. मीच बोललो. कोण मी. नानानं परत त्या बुजगावण्याकडे पाहिलं. त्याबरोबर त्या बुजगावण्यानं आपला पसरलेल्या पांढऱ्या शर्टातला हात एकदम उचलला आणि नानाच्या दिशेने पुढे केला. आणि मग परत आवाज आला, इकडे ये. नानाचं सर्वांग घामानं न्हावून निघालं. हातापायाला जोराचा कंप सुटला. पळून जावंसं वाटू लागलं. पण पाय जागचा हालेनासा झाला. त्याच्या तोंडून शब्द फुटेना. ते बुजगावणं परत हसल्यासारखं त्याला वाटलं. त्याने परत नानाच्या दिशेने हात हलवला. इकडे ये. मंत्रानं भारल्यासारखा नाना हलला. 4 पावलं पुढं गेला आणि थरथर कापत नुसता समोर जाऊन उभा राहून बघत राहिला. काय रे, काय तुझं नाव काय. नानाची जीभ टाळूला घट्ट चिकटून बसली होती. तो काहीच बोलला नाही. अरे, नाव काय तुझं मुरदाडा. सांगतोस का देऊ ठेवून एक. कोण नाना. नाना चेंगट. काय करतोस काय. काय नाही करत. म्हणून चोऱ्या करतोस होय. आता पुन्हा नाही. हे बघ तुला एक गंमत सांगतो, जरा जवळ ये. अरे आणखी जवळ ये.
असं करत त्या बुजगावण्यानं नानाला अगदी जवळ येऊन उभं राहायला सांगितलं आणि परत म्हटलं, तुला तुला गावात मान पाहिजे का? मोठा मान. हा, मग जा जा गावात आणि सगळ्यांना सांग, आज रात्री जोरदार पाऊस पडणार आहे म्हणाव. कोणाची खळी बिळी चालली असतील तर आवरावरी करा, नाहीतर फार नुकसान होईल. कळलं? पळ आता. पळ म्हटल्याबरोबर नाना जो धुमचकाट पळत सुटला तो गाव लागेपर्यंत. ऐन गावात शिरला तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव आला. त्याचं सर्वांग घामानं भिजलं होतं, छाती एकसारखी दडदडत होती आणि तोंडून अजिबात शब्द फुटत नव्हता. मग रात्री रात्री जेवणी खाणी झाल्यावरती नाना ग्रामपंचायतीच्या हापिसात 10-5 माणसांच्या घोळक्यात येऊन बसला तरी त्याच्या डोक्यात हेच सगळे विचार घुमत होते. नानानं बारकाईनं आकाशाकडे पाहिलं. आकाश अगदी स्वच्छ होतं. चांदण्या चमकत होत्या, चंद्राची कोर दिसत होती आणि ढगाचा एवढासा सुद्धा तुकडा कुठे तरंगत नव्हता. थोडा विचार करून तो म्हणला, आज आज पाऊस पडेल असं वाटतं नाही? कशावरनं? आम्हाला जरा तसं दिसतंय म्हणून म्हणलं. भीमू घसाड्यानं नानाच्या पाठीत एकच बुक्का घातला. आयला, आभाळ कसं दिसतं रे चेंगट्या? तुला काय अक्कल बिक्कल? हा, लेका पावसाचा मागमूस तरी आहे का? सगळे हसले. नाही तसं नव. मग कसं? नाही काही मागमूस नाही म्हणून तर मला वाटते आज आज जोरकस पाऊस होईल म्हणून. आयला, याचं डोकंच तिरपागडे राव. याला नेमकं उलटच वाटते, तुकाराम म्हणला. सगळे पुन्हा एकदा हसले. त्यामुळे नानाला पुढे बोलायचा काही धीर झाला नाही. निदान आवरावर करून ठेवलं तर काय बिघडतं असं त्याने पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न केला, पण कुणी त्याचं नीट ऐकूनच घेतलं नाही. सगळ्यांनी त्याला मूर्खातच काढलं. आणि मग रात्री उशिरा फार मोठा विलक्षण प्रकार घडला. बघता बघता आभाळ भरून आलं, चांदणं पार नाहीसं झालं आणि जिकडं तिकडं धो धो पाऊस सुरू झाला. चांगला चांगला तास दीड तास धो धो पाऊस पडून मग जरा वेळानं त्याचा जोर काहीसा कमी झाला. जिकडं तिकडं पाणीच पाणी झालं. लोकांचं खूप खूप नुकसान झालं. घरं गळाली, बाहेर वाळत घातलेलं धान्य धुन्य धुवून निघालं आणि खळ्यावर तर सगळीकडं नुसता राडाच झाला. आता ध्यानीमनी नसताना पाऊस आला. पण नाना चेंगटानं हे आधी सांगितलं कसं? त्याला कशावरनं अंदाज आला? लोकांना याचं विलक्षण आश्चर्य वाटलं. सगळ्या गावात ही बातमी झाली. 5-50 लोकात नानाला बोलून सरपंच म्हणाले, नाना गाढवीच्या, तुला हे कसं कळलं? हा, तू कशावरनं सांगितलंस पाऊस पडल म्हणून? आता नाना खरा मनातनं खुश झाला होता. कधी नव्ह तर गावानं आज आपली दखल घेतली याचं त्याला मनातनं खूप अप्रूप वाटत होतं. चांगलं आगाऊ आता मी सांगितलं होतं, इशारा दिला होता, पण कोणी नाही घेतलं मनावर, तर बसा बोंबलत असं मनात म्हणत वरकरणी तो म्हणला, तसं नाही वाटलं मला. तुकाराम निघते म्हणला, अरे पण कशावरून वाटलं? हा, तुला लेका काय सापान पडलं का दृष्टांत झाला? तसलं काही नाही, एकदम आपलं मला वाटलं. आता लोकांनी अजूनच याबाबत खोदून खोदून विचारलं तेव्हा मग नाना म्हणला, नाही काही नाही, विचार करीत बसलो होतो. एकदम कानापाशी येऊन कोणतरी म्हणलं की आज आज पाऊस का बरं पडू नाही, का बरं पडू नाही? झालं, पडलं म्हणलं, पडलं बरोबर. आता मात्र सरपंच रागवले आणि म्हणले, अरे एवढी मोठी गोष्ट कळली, आम्हाला नीट सांगायची नाही जोय रे लागा तू? हा, तुला काय अक्कल बिक्कल? तुकाराम निघते हाताची मूठ आवळत म्हणला,
लेका लेका समद्या खळ्यात माती झाली आणि चिखल झाला माझ्या. नीट सांगितलं असतंच तर काहीतरी व्यवस्था तरी केली असती. याला ना याला हाणायला पाहिजे खेटरानं. पण पण मी राज्याला गाब्बास आता बोल नकोस. अहो पण आहे चल हाकाल हाकाल गाडी इथनं. सगळेच त्याच्यावर खवळले. सगळ्यांच्या म्हणण्याचा सूर एकच होता, एवढी महत्त्वाची माहिती असताना नानानं तितक्याच गंभीरपणे ती सांगणं आवश्यक होतं. म्हणजे सगळ्यांनाच त्याचा फायदा झाला असता, नुकसान टळलं असतं. सबंध गावानं अशा शिव्या घातल्या तेव्हा नाना मनात मात्र हिरमुसला आणि मुकाट्याने उठला आणि घरी गेला. यावर 4-8 दिवस गेले. घडलेली गोष्ट नानासुद्धा विसरून गेला. नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या वेळी तो गावाबाहेर पडला. नेहमीच्या सवयीने ओढा ओलांडून डगरीवर आला. शेताजवळच्या पायवाटेनं चालता चालता त्याला एकदम आवाज ऐकू आला. काय नाना, कसं काय? नाना एकदम दचकला. त्यांना आसपास पाहिलं, कोणीच नव्हतं. मग त्याची नजर शेतातल्या बुजगावण्याकडे गेली. ये इकडं ये. ते बुजगावणं त्याला हात करून हसत हसत बोलवत होतं. बापरे, नाना पुन्हा घाबरला. हातापायावरून एकदम वारं गेल्यासारखं झालं त्याला. मी हो तोच, इकडे ये म्हणलं ना. नाना यांत्रिकपणे पुढे सरकला. त्याचं तोंड कोरडं पडलं. काय 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 झालं की नाही मी म्हटल्याप्रमाणे? नाना काहीच बोलला नाही, गप्प उभा राहिला. आता दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो. तुमच्या गावचा मास्तर कोण आहे? बोडके बोडके गुरुजी. काय कसा आहे तो? मला काय दखल, मी शाळेत कधी गेलोच नाही. पण लई चावत माणूस आहे म्हणतात. मग बरोबर आहे. काय बरोबर आहे? काय? हा बोडके गुरुजी आज गावातल्या एका तरण्या ताठ्या बाईला घेऊन पळून जाणार आहे. असं? आय 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 आय. कोण कोण बाई कोण आहे? पांडू ढुमणे कोण आहे? हाय एक असा मी नुसता गुरगुर गुरगुर करत गावात नाही हिंडत असतो. मग त्याचीच पोरगी. काय म्हणतोस? नाना चेंटाला त्याही परिस्थितीत आश्चर्याचा धक्का बसला. पांडू ढुमण्याची लेक गावात ठुमकत ठुमकत हिंडायची. गोरीपान शेलाटी भिरभिऱ्या नजरेनं इकडं तिकडं बघत हिंडायची. ती पोरगी नानाला फार पूर्वीपासून माहिती होती, पण तिच्याशी बोलण्याचं धाडस मात्र त्यानं कधी केलं नव्हतं. आता अशी ही फैनाबाज पोरगी घेऊन बोडके गुरुजी पळून जाणार. आयला दाब चान्स मारला गुरुजीनं. जा जा गावात जाऊन सांग, म्हणजे तुझा मान वाढतो का नाही बघ. चल पळ. नाना तिथनं परत माघारी फिरला आणि गावात आला. जेवण खाण गडबडीनं आपटून तो पंचायतीच्या ऑफिसात आला तेव्हा माणसं घोळामेळानं बसलेलीच होती. नानानं नीट निरखून बघितलं तर बसलेल्या मंडळीत त्याला पांडू ढुमणेही दिसला. त्यामुळे त्याला हा विषय काढायचं धैर्य काही लवकर झालं नाही. बराच वेळ इकड तिकडच्या गप्पा झाल्या. काही माणसं हल्ली, काही माणसं नवीन आली. पांडू ढुमणे उठून निघून गेला आणि मग कुठं नानाला कंठ फुटला. सरपंचांना उद्देशून तो म्हणला, त्यो बोडके गुरुजी आहे ना, त्यो बोडके गुरुजी एका बाईला घेऊन पळून जाणार असं मला समजलंय. कोणची बाई? पांडूच्या पोरीचं नाव अगदी ओठावर आलं होतं, पण संयम राखून नाना म्हणला, एवढं डिटेलवर काय आपल्याला माहित नाही, पण बाई आहे एवढं कर. तुकारामनं परत त्याच्या पाठीत एक बुक्की घातली मागच्यासारखी आणि म्हणला, ल्यागा पळून जातात ते काय, बाईलाच घेऊन जातात. बुवाला घेऊन जाते का कोण? काहीतरीच आपलं.
बघा बाबा, मी आपलं सांगितलं. एवढं बोलून नाना गप्प बसला. दुसऱ्या दिवशी मात्र गावात एकदम खळबळ उडाली. पांडू ढोमणेची तरणी ताठी पोरगी एकाएकी बेपत्ता झाली होती आणि बोडके मास्तरचाही पत्ता लागत नव्हता. गावात जिकडे तिकडं याच गोष्टीची चर्चा सुरू झाली होती. पांडू ढोमणे तर लाल बुंद होऊन गावातून हिंडू लागला होता. आता भेटो त्या दोघं, तिचा तर जीवच घेतो आता, आणि त्या बोडक्याच्या बरगड्याच काढून खुटीला अडकवतो त्याला. तेवढ्यात कोणाला तरी आठवण झाली की नाना चेंगटाला ही भानगड नक्कीच ठाऊक आहे. मग काय, 5-25 माणसांच्या घोळक्यात बसून सरपंचांनी हुकूम दिला, जा रे नाना चेंगटाला घेऊन या इकडं. आता अशा कामाला काय उशीर. एक सोडून 4 माणसं पळत सुटली. त्यांनी नानाला अगदी पकडून धरूनच आणलं. सरपंच गरजले, नाना खरं सांग, गुरुजी त्या पोरीला पळून घेऊन जाणार हे माहीत होतं का नाही तुला? नाना थरथर कापत म्हणला, माहीत होतं. सगळे चकित झाले. बोलला का नाहीस तू? कालच म्हणलं होतं की, पण तुम्ही कोणी लक्षच दिलं नाही. आता ही गोष्ट मात्र खरी होती, पण ती कबूल करणं तुकाराम निकतेच्या जीवावर आलं. थोडा विचार करून तो म्हणला, अरे लेका, पण पांडूची पोरगी आहे म्हणून कधी म्हणलास तू? तसं काय बोलला नाहीस, कराय का नाही? कराय. भीमू घिसाडी पुढं घुसून म्हणला, आणि आज आता पळून जाणार आहे असं कधी म्हणलास तू? आता आज म्हणला असतास तर आम्ही काहीतरी दखल घेतली असती. ह्यो लेकाचा सामील असन दोघांना. अगदी खरंय. नाना घाबरला. सगळे त्याच्याकडे रागीट नजरेने बघू लागले. तो कळवळून म्हणला, अयो नाही, मला काही माहिती नाही यातलं. आईच्यान. मग कसं कळलं तुला? सांग ना. नाना काहीच बोलला नाही, एकदम गप्प बसला. सरपंच म्हणाले, असाच विचार करत बसलो होतो आणि एकदम कोणीतरी कानापाशी येऊन बोललं. हसच ना. नानानं होकारार्थी मान हलवली. अरे बघता काय, घ्या मध्ये त्याला आणि हाना त्याला, हाना. कुणीतरी एवढे शब्द उच्चारायचाच अवकाश. 10-5 मंडळी असतन्या सारून पुढं झाली. नानाला मध्ये घेऊन त्यांनी त्याला चांगलाच प्रसाद दिला. कुणी हाताची खास बागून घेतली, कुणी पायाचा कंड, तर कुणी लाथा बुक्क्या दोन्ही घातल्या. सरपंच म्हणाले, मुका मार द्या, रागात काढायचं नाही. रागात निघालं तर निष्कारण फौजदारी होती. निस्ता मुका मार द्या त्याला. मग काय, मंडळींनी नानाला एवढा मुकामार दिला की नानाचं सर्वांग बोलू लागलं. अगदी पहिल्यांदाच त्याने मेलो म्हणून जेवढा आरडाओरडा केला असेल तेवढाच. नंतर तो बेशुद्धच झाला. आपल्याला पुढं किती मारलं हे त्याचं त्यालाच कळलं नाही, आणि कळलं तेव्हा तो घरच्या अंथरुणावर होता. नानाला बरं व्हायला चांगले 15 दिवस लागले. 15 दिवसांनी नाना पहिल्यांदाच घराबाहेर पडला. इकडं तिकडं गावात हिंडला फिरला. त्याला थोडं बरं वाटायला लागलं. मग 1-2 दिवसांनी फिरत तो ओढ्यापाशी आला. नादातच ओढा ओलांडून डगरीवर चढला आणि त्या पायवाटेनं 5-10 पावलं चालला. मग त्याला एकदम आठवण झाली. घाबरून जाऊन त्यांनी भोवताली पाहिलं तर रानातल्या ज्वारीची आता कापडी झाली होती. ताटांचे भारे रानात पडले होते आणि रान अगदी मोकळं झालं होतं. पण 2 काटक्यांचं ते बुजगावणं तसंच उभं होतं. नानानं त्याच्याकडे पाहिल्याबरोबर ते हसलं आणि हात पुढे करून म्हणलं, काय गावात वाढला का नाही तुझा रुबाब? आता इकडे ये. आता तुला आणखी एक बातमी सांगतो. आज रात्री गावातल्या विठोबाच्या देवळावर. हे शब्द ऐकल्यावर नाना तिथं थांबलाच नाही.
त्याने टुंडीशी उडी मारली आणि जीव मुठीत घेऊन तो तिथून धूमचकाट पळत सुटला. इतका जोरात पळत होता की त्याने पळताना साधं मागे सुद्धा वळून पाहिलं नाही. धन्यवाद. कशी वाटली तुम्हाला ही कथा हे जरूर कमेंट्समध्ये कळवा. पुन्हा एकदा सर्वांचे आभार.